आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। तोपर्यंत कोणीच जागेवरून हलायचं नाही, सावली घ्या आणि बसून राहा। आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही, कोणत्याही केडीएमसी अधिकाऱ्याला आम्ही इथून जाऊ देणार नाही। केडीएमसी मधून 27 गाव म्हणून वगळण्यात आलेले आहे। हे वगळण्यात आलेला आमचा अन्याय होतोय। टैक्स वसूलीला कसे येतात, मग पाणी कोण देणार? कल्याण डोंबिवली आय प्रभाग क्षेत्र में स्थित आशेले इलाके के लिए स्वतंत्र पानी की पाइपलाइन उपलब्ध है, लेकिन चिंचपाड़ा और द्वारी क्षेत्र की कई इमारतों व चौल मालिकों ने अनधिकृत नल कनेक्शन जोड़ लिए थे। इन अवैध कनेक्शनों के कारण आशेले गांव तक पानी नहीं पहुंच पा रहा था, जिससे इलाके में गंभीर पानी संकट उत्पन्न हो गया। नागरिकों को एक हंडे पानी के लिए भटकना पड़ रहा था और महिलाओं को घंटों लाइन में लगना पड़ रहा था। समस्या से त्रस्त होकर सभी पक्षों के पदाधिकारी, स्थानीय पुरुष और बड़ी संख्या में महिलाएं सड़क पर उतरी और आंदोलन किया। आंदोलन को देखते हुए स्थानीय प्रशासन ने भारी पुलिस बंदोबस्त भी तैनात किया ताकि कानून व्यवस्था बनी रहे। इसी मुद्दे को लेकर स्थानीय कार्यकर्ता नितिन तरे, इंदिरा तरे, विक्की तरे, गणपति कांबले, गोपी कडू, अशोक कडू, प्रभाकर कडू, संतोष कडू, अंकुश कडू, नरेश पाखरे और स्वप्निल कडू ने केडीएमसी के पानी आपूर्ति विभाग से लगातार संपर्क किया और अनधिकृत नल कनेक्शनों पर कार्रवाई की मांग की। उनकी शिकायत के बाद केडीएमसी अधिकारियों ने आज विशेष अभियान चलाते हुए चिंचपाड़ा क्षेत्र में 30 से अधिक अवैध कनेक्शन काट दिए। साथ ही जिन लोगों ने ये अवैध कनेक्शन लिए हैं उनके खिलाफ मामला दर्ज किया जाएगा, ऐसी जानकारी सहायक आयुक्त जगताप ने दी। आशेळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉइंट ते आशेळे गाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशेळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो। पण ही मुख्य लाईनी द्वारली, नांदिवली, चिंचपाड़ा या भागातून येते। इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त 80% पाणी आमचा चोरीला जातो इथे आणि 20% आम्हाला भेटतोय। तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं की हे कनेक्शन काढा। अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून, आमचे जाधव साहेब असतील, मलेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील, यांनी सहकार्य करून पोलीस प्रशासन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ही कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू। आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी चोरीच्या लाईनी घेतल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। आय प्रभागामध्ये आशाळे हे गाव आहे आणि एमआयडीसीचे पाईपलाईननी डायरेक्ट आशाळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन 250 mm पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आशाळे गावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते। परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या की पाणी पुरवठा कमी होतो आहे, प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की ह्या लाईनवर चिंचपाड़ा भागातील रहिवाशांनी, चाळ लोकांनी, चाळधारकांनी, इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला। स्थानिक कोळसवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस, आमचे महापालिकेचे पोलीस, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मळेकर साहेब, आमचे वॉटर सप्लायचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनाधिकृत बांधकामाचे सर्व स्टाफ सही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत। आणि आता इथे जिथे आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं 30-40 कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत। अजूनही आमची कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि या ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन धारकांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। ही मोहीम अशी सुरू राहणार आहे? ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांचे गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे। केडीएमसी मधून 27 गाव म्हणून वगळण्यात आलेले, हे वगळण्यात आलेला आमचा अन्याय होतोय।
टॅक्स वसुलीला कसे येतात, मग पाणी कोण देणार? पाणी देणार नसाल तर आम्ही इथून हलणार नाहीये. इथे सावली घ्या, बसून राहा. सावलीत बसा, सावलीत ना. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत, घर सोडून जाऊ शकत नाही. आम्हाला जवळजवळ 99 सालाला जे उपोषण केलं, आम्ही परत उपोषणाला बसू. साहेबांच्या खुर्च्या हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला न्याय हवा. आम्ही मध्यमवर्गीय लोक आहे, आम्ही फ्लॅटमध्ये जाऊ शकत नाही. आमची जी लाईन आहे तीच आम्हाला हवी आहे. आणि जे चोरून लाईन घेत आहे त्याच्यावर साहेबांनी नुसतं नकाशा म्हणून बघून जायचं नाहीये, कारवाई केली पाहिजे. नाहीतर त्याच्या खुर्चीवर कॉर्पोरेशनच्या खाली आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही. आमची महिला आहे, उपोषणाला बसू, सर्व महिलांना घेऊ. मागचे दिवस परत तुम्ही लोकांनी आम्हाला दाखवले. आम्ही आता माघार घेणार नाही. आम्ही पोलिसांना सुद्धा घाबरणार नाही.